हॅलो 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 माइक चेक. अरे तू कुठे हे बघ. हॅलो हॅलो हा ओके माइक चेक. हनुमान दुसरी बरोबर तर आज या ठिकाणी आमची लाडकीची जोडका त्या लग्नाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहायचे. शुभेच्छुक आहे काजू पुण्या राजू भाग्या आणि चेतू. आपल्या अक्काचा सेमिनार आहे, चांगली गाणी वाजली पाहिजेत, कळलं का? अगं धनू, सेमिनार नाही, सेरेमनी असते. हा तेच ते मी काय सांगते, आज चांगली गाणी वाजली पाहिजे. सगळे की नाही असं असे उड्या मारून दारून नाचले पाहिजेत, हो की नाही? तू नको नाचू, आम्ही नाचू. तू नाचली ना तर या वाड्याच्या डागडुजीचा खर्च येईल, प्लस या लग्नाचा खर्च. दादाला काय गोत्याच आणते का? शांत बस. मी म्हटलं चांगली गाणी वाजव तू कार्यक्रमाला. शांत हो शांत. आणि ऐका, गाणी वाजवाय कोण बोलवलंय माहितीये का? डीजे स्वतः केपी. कोण? काय डीजे बोलवलाय? मग डीजे केपी. काजू पुड्या हिंद. मी काय सांगितलं आता? चांगली गाणी वाजली पाहिजेत, नंतर तुम्ही नाचा काय ताते देते. आणि नाही चांगली गाणी वाजवली ना तुमची काय खैर नाही. आशू, या दोघांना आधीसारखं एकमेकांशी बोलतं केलं पाहिजे आणि हे कामही आपल्यालाच करावं लागणार आहे. मला नाही वाटत एकमेकांशी बोलतील ते. अगं इगो खूप मोठे आहेत दोघांचे. इम्पॉसिबल आहे. आपण एक काम करूया, डन. शिवा काही नाही, बाहेर बायजींनी बोलवलंय. हा का? आजी मागे बोलत आहे. बोलवलंस? होय, आलीस? अजय बोललंस मला. अरे पोरांनो, महाभारत का घडलं ते माहिती आहे का तुम्हाला? कौरव आणि पांडवांच्या त्यांच्या राज्यावरनं, त्यांच्या जागेवरनं वाटणी झाल्या म्हणून महाभारत घडलं. आणि आजकाल जिथं तिथं ह्या जागेवरनच महाभारत घडतंय. आणि तेच झालं ना, तुमच्या मैत्रीत बी त्या जागेवरनच आता फूट पडली आहे का नाही? एकमेकांशी बोलेनासे झालाय तुम्ही. लहानपणी तुम्ही एवढं एकत्र खेळलेले जिगरी मित्र मैत्रिणी आणि एवढ्याशा जमिनीच्या वादावरनं तुमच्यात फूट पडू शकते? अरे इतकं तुमचं नातं कमकुवत आहे का? इतकी तुमची मैत्री कमकुवत आहे? माझे तुम्ही समजते तसं नाही का डॅडी? तिने मला आधीच सांगितलं असतं ना, मी स्वतः घरी घेऊन गेलो असतो याला. तिने नव्हतं कॉलरला हात धरायला पाहिजे होतं. तुम्हाला नाही माहिती डॅडींना गावात किती मान आहे. अच्छा, त्यांचा मान तो मान, माझ्या आजीचा मान नाही का? तुला काय काय बोलले माहितीये तुला? शिवा, हे बघ शिवा, काय काय गोष्टी अशा असतात ना की त्या जिथल्या तिथंच सोडून द्यायच्या असतात.
मी हे कवाच सोडून दिलंय, मी त्या दिवशीच समज सोडून दिलंय. डोसक्यात नाही ठेवायचं ग. काय होतं माहितीये का, जेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी जर सोडून दिल्या नाहीत ना तर मन पोखरत राहत्या, नाती गिळून टाकतात. आणि तुमच्या दोघांच्या बाबतीत तेच झालंय. इसरून जा समज, नका डोसक्यात ठेवू. एवढे तुम्ही मित्रमैत्रिणी जवळचे एकमेकांवर इतकं प्रेम करताय आणि मग एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी इतकं वाकडवताय. तुम्ही दोघांनी हे जिथल्या तिथं इसरायचंय आणि एकमेकांनी माफ करायचंय. काय ते तुमच्यात काय म्हणतात ते सॉरी फॉरी काही जे आहे ना ते एकमेकांनी म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काय शिवा, अगं म्हण की सॉरी. माफ कर शिवा. सॉरी, मी तुझ्याशी आधी बोलायला पाहिजे होतं. सोड, जे झालं ते झालं. परत असं नको वागू. नाही करणार. पंजा लावणार? चल, एका पायावर तयार आहे. तुला आठवतंय ना लहानपणी मी कितीदा हरवलंय तुला? आत्ता पण हरवतो. चल अबे काय खोटं बोलतो बे. ठीक आहे, चल बघूया आपण. चल बघू. हा, बघू ना, चल. बघूया. डॅडींचा फोन. हा डॅडी बोला की. हा चालेल की. हा नाही नाही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा चालेल, ठेवतो. काय मग, काय म्हणाले डॅडी तुझे? आपल्या सगळ्यांना घरी बोलवलंय त्यांनी. परत काय राडा वगैरे तर नाही ना होणार? हो दे यार, बघून येईन मी. सूर्या, पण मी माघार घेणार नाही एवढं सांगते. या डॅडी. या आजी या. स्वागत आहे तुमचं आमच्या घरात. स्वागत. नमस्कार. बापरे, कालपर्यंत आमची लायकी काढत होतात, आता स्वागत वगैरे करताय? काय डोक्यात काही वेगळं येतंय का? आणि काय लायकी काढणार तुमची? परमेश्वरा पुढं आमचीच काय लायकी आहे म्हणा. कसं झालं, काल आजी आमच्याकडे आल्या, अचानकच आल्या आणि आमच्यावर आरोप केले बा. आम्ही बी रागाच्या भरात त्यांचा अपमान केला, पण आमच्या मनाला लय सलत होत. तुम्हाला सांगतो आजी, रात्रभर आम्हाला झोप नाही. का हे काय पापून बसला आपल्याकडनं. आजी चुकलं आमचं, मोठ्या मनानं आम्हाला माफ करा. पण आम्ही काय बी चुकीचं केलं नाही बरं का सूर्य. देवानं आम्हाला न मागता लय दिलेलं आहे आणि कशाला कोणाचं काय लुबाडू. तीच 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 कॅसेट वाजवताय तुम्ही. बाप त्यांना बोलू तरी दे. त्यांना रागीनं साहजिक आहे जावई बापू. आमची जमीन आमच्याकडे कुणी अशी मागितली, आम्ही बी असेच वागलो असतो ना. पण आपल्यात जो वाद आहे ना, तो निव्वळ गैरसमज
हा तुम्ही गेल्यावर आम्ही माहिती काढली तेव्हा आम्हाला कळलं तुम्हाला धोका तुमच्याच घरबेद्याने दिलाय. तुमच्याच कुटुंबातल्या माणसानं तुम्हाला फसवलंय. काय हा. कोण आहे तो? छत्री जग्या तू इथं कसा? गेले काही दिवस आईतच तळ टोकून होता. यानंच ती जमीन आमच्या चिरंजीवांना ऐकली. आमच्या चिरंजीवांना हे व्यवहारातलं काही ज्ञान नाही ना, अनुभव नाही. ते बी बळी पडले याच्या फसवणुकीला. त्यात आम्ही इथं नव्हतो ना. यानं ती जमीन आमच्या नावावर केली कशी त्याचं त्याला माहित. या सगळ्यात आम्ही वाईट झालो ना. तुम्हीच सांगा, जमिनीसाठी एवढे 10 लाख मोजल्यानंतर ती जमीन कोणी आपल्याला मागायला कोणती जमीन देईल का? तरी बी आम्ही माफी मागतो. रागाच्या भरात आम्ही काहीतरी वाईट साईड बोललो असू तुम्हाला तर मोठ्या मनानं आम्हाला माफ करा. माफ करण्याच्या लायकीचा बी राहिलेला नाहीस तू. अरे तुझ्यामुळं ह्या देव माणसाला नको नको ते बोलले म्या. घर बळकावता आलं नाही म्हणून माझ्या नावावर असलेली जमीन बळकावायला आलास. अरे लाज कशी वाटत नाही तुला? तुझ्यामुळं शिवा आणि सूर्यामध्ये वाद झाला. अजून किती किती पाप करणार आहेस र? याच्यामुळं मला थोबाड दाखवायचं नाही. चल चालायला लागित ना. निघित ना. जालिंदरराव, माझा आणि माझ्या नातीचं लय चुकलं. चोर घरातच होता पण तुम्हाला नको नको ते बोलले म्या. माफ करा. हो नाही हो आजी, असं काय करताय तुम्ही? काय माफी मागताय? आमची लाजवताय काय आम्हाला? हा आमचं कर्तव्यच होत ते. गावातल्याच काय जगातल्या कुठल्या बी माणसाला आम्ही कायम मदत करत आलोय आणि राहणार मदत करत. आणि तुम्ही तर आमचे जावई बापूंचे पाहुणे. छत्री या. बघितलं शिव, म्हणलं होतं का ना,
डॅडी देव माणूस आहेत म्हणून ते कधीच चुकीचं काय वागू शकत नव्हतं. आणि यांच्याकडे एवढी जमीन आहे, एवढं घर आहे आणि यांना गावामध्ये मान आहे. ते तुझ्या जमिनीवर काटवाटी होतील ग. देवाला ना द्यायला जमतं, घ्यायला नाही. माझा देव पण असाच आहे, सगळ्यांच्या पदरात दान टाकणार. सूर्या, नको यांना देव म्हणूस. खरं तर माणूस म्हणून घ्यायच्याही लायकीचे नाहीयेत हे. तू जिथे उभा आहेस ना, ती सगळी प्रॉपर्टी तुझी आहे सूर्या. हे फक्त नाटक करतात द्यायचं, पण आजपर्यंत इतरांना लुबाडूनच घर भरलंय यांनी. रावणाचं कलियुगातलं रूप आहे हे. लवकरच मी या रावणाचं खरं रूप तुझ्या समोर आणि जगासमोर आणेन. जालिंदरराव, मी पण तुमच्याशी सबुरीनं वागायला पाहिजे होतं. माफ करा मला. एका अटीवर करीन. आता तुम्ही आमच्या जावई बापूंचे नातेवाईक, ह्या नात्यानं पोरी मी तुझा काका मामा काहीतरी असू शकतोस. हा, हे राव वगैरे नको म्हणून परक्याकडे वाटतं बघ. चुकलं माझं. माफ करा मला जालिंदर काका. आता कस छत्री ये. हे तुझ्या बायाजीचे जमिनीचे कागद. हा, ह्याचे पैसे घेतले असतील ना काकाने तुमच्याकडनं? त्याची काळजी तू करू नको. आम्ही त्याच्याकडनं वसूल केले आणि त्याने नसते बी दिले तरी आम्हाला काय बी फरक पडला नसता. आमच्यासाठी आमचे जावई बापू आणि त्यांची माणसं महत्वाची. आजी झाला ना तुमच्या मनासारखं. म्हणजे असं कसं? हिशोब बरोबर झाला पाहिजे की. अहो, तुम्ही आमची जमीन आम्हाला परत केली, मग तुम्ही दिलेली माती तुम्हाला परत नग का करायला? चला येतो आम्ही. असं कसं? आता सगळ्यांनी जेवण करूनच जायचंय. वय वय, पाहुण्यांनी असं रिकाम्या पोटी परत जाणं बरं नाही दिसत. त्या ग पूर्णी घरी काहीतरी कार्यक्रम ठेवलाय, त्यामुळे जायला लागेल. यांना परत घेऊन येतो. हा, तुम्ही आवरलं की तुम्ही पण या तिकडे. रेडी, येतो. सुखीरा सुखीरा. येतो. या या या.
होय यात 50,000 कमी आहेत. हा मग मला पण काहीतरी राहू द्या ना, का हात हलवत जाऊ इथून. एक तर घाट्यातला सौदा केला, वर सगळे पैसे हवेत. आवाज खाली. तू आला होता माझ्याकडे ही पडीक जमिनीचा व्यवहार घेऊन, मी नाही. ज्वेलर आणि तुम्ही काय कमी झोल केलाय? त्यावेळेला सोन्याची वाटली ना जमीन, म्हणून लगेच आलात विकत घ्यायला. मला वाटलं तुम्ही शिवाला पुरून उराल. तुम्ही पण नांगीच टाकली तिच्या पुढे. ए थोबाड बंद कर तुझं. आवाज वाढवलास ना इथंच उभा चिरीत. तुझी वटवट बंद कर आणि उरलेल्या 50,000चं काय करायचं ना ते सांग. चल राहू द्या हो. मला सूट दिली म्हणून समजा. का रे, कशाबद्दल? आमच्या मातोश्रीनी 2 सनसनीत कानाखाली मारल्या ना माझ्या. कोणामुळे? तुमच्यामुळे. त्या प्रत्येकाचे 25-25 हजार रुपये कट. लय हुशार आहेस रे तू. 25-25 हजार कट. वा काय ना, सध्या आमचा मूड लय चांगला आहे. आयुष्यात जरा चांगलं काहीतरी घडतंय ना, त्यामुळं दाखवली तुला दारिया दिली. वाटला चल दिली तुला सूट. पण ए परत दिसू नको इकडे. परत जर वाटत आलास तर कर्मानं मिळाला. लक्षात असू दे. चल ए थांब. तुझ्या आईने ज्या 2 कानाखाली मारल्यात ना, त्याच्यापेक्षा जबरदस्त कानाखाली माझ्या आजच्या खाशी. चल लिख. शिवा, या 2 कानपडाची किंमत मी एका फटक्यात वसूल करेन. तू त्या सूर्याच्या घरात पाहुणे म्हणून उतरलेस ना, आता बघ बघ मी काय करतो ते. अक्का, तुझी मेहंदी कसली भारी रंगली. दाजींचं लयच प्रेम आहे तुझ्यावर. पण फक्त मेहंदी नाही रंगली बरं का, इथं तर अख्खीच्या अख्खी अक्काच रंगली आहे काय. काहीतरीच असतं तुझं. पण काय ग गप्पा मारत बसल्या. चला की नाचू. हे 1 नंबर आयडिया. काजू पुड्या माहोल बनवून टाका. लावा गाणी. ओके उड्या लाव दे. हॅलो हॅलो आशू, अरे ऐक. हॅलो आशू, ऐकू येते का? अरे अच्छा. तुझ्या नावाचं मी शेल कॅटून गोंधळ हात भरून
हॅलो. हॅलो शिवा. हा हा सीताई बोला. शिवा अगं आशूला काय झालं? आशूला कुठे काय झालं? म्हणजे मी त्याच्याशी बोलत होते, अचानक कट झाला फोन. नाही हो, असं काही नसेल हो. मी बघते, स्विच ऑफ वगैरे झाला असेल फोन. मी करायला सांगते. हा हॅलो. हा मी सांगते करायला फोन. हा बरं नक्की फोन कर. ठीक आहे. आशू 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 कुठे गेला हा? शिवा शिवा काय झालं? तुम्ही दोघे असे अचानक बाहेर का आलात? नाही, आधी आशू आला त्याच्या आईशी फोनवर बोलत. मग एकाच मिनिटात मला फोन आला त्याच्या आईचा की आशूने अचानक फोन कट केला म्हणून. तर बाहेरून बघते तर नाही आशू. असली येतेस कुठेतरी. आशू 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 तू फोन लावून बघ बर. हा नाही लागत आहे फोन. सूर्या तू एक काम कर, तू मागे जाऊन बघ, आम्ही इथे शोधतो. मी आले. नाही इथे पण नाही दिसला. मागं पण नाही येतो. अरे मग कुठे? एक मिनिट. हा बा आशूचा फोन आहे. म्हणजे सीताई बरोबर बोलत होत्या. त्या म्हणाल्या त्याचा फोन पडण्याचा आवाज आला. पण असं टेम्पोच्या चाकांचा इथे टेम्पो वगैरे उभा असतो का? म्हणजे आशूला कोणीतरी पण हायवे पर्यंत जाऊन आलो, पण कुठेच सापडले नाहीत ते. हा पण गावात चौकशी केली तर पांढऱ्या रंगाचा टेम्पो सुसाट गेल्याचं काही गावकऱ्यांनी सांगितलंय. माझ्या एका शब्दावर आशू आलता इथं. आता सीताई आणि रामभाऊसने काय उत्तर देऊ मी? आजी हे बघ, तू अजिबात घाबरू नको. आशूला काय होणार नाही. हे जगतापाचं घर आहे ना, गावातली सगळ्यात विश्वासाची आणि सुरक्षित जागा आहे. ज्यानं कोणी माझ्या पाहुण्याला हात लावलाय ना, त्याला जित्ता सोडणार नाही. अरे केवढ्या विश्वासानं रामभाऊनी पाठवलं होतं रे त्याला. आशूला काय झालं तर काय उत्तर देऊ मी त्यासनी? आजी तू आधी पाणी पिजे. जीव घाबरा घुबरा होतोय रे बस. आजी पाणी पी. आजी हे घे पाणी पितलं बरं वाटेल. आजी तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना, आम्ही सगळे मिळून त्याला शोधू. हा आजे माझा शब्द आहे, आशूच्या केसाला पण धक्का लागणार नाही. बघ तू. हे तू तर राहूच दे शिवा. तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. येऊन पण हाणामारी केलीस, आता ते बदला घेणार नाहीत का? दिव्या थोपाट बंद कर. थोपाट बंद कर तुझं. नाही नाही, हे बघा डॅडी असलं काय बी करणार नाही. मला वाटतं
डॅडींचा या सगळ्यांशी काय संबंध नाही. मला पण तेच वाटतंय. तर त्यांनी जमिनीचे कागद आपल्याला परत केलं, मग ते कशाला असं करतील होय का नाही? हा हे बस झाली रे चर्चा. आशूला शोधणं गरजेचं आहे, तो मिळायलाच पाहिजे. हो चल लगेच निघूया. हा चला. एक मिनिट, हे असं सगळ्यांनी एकत्र मिळून शोधण्यापेक्षा आपण 2-2ची टीम करूयात आणि गावातल्या प्रत्येक ठिकाणी शोधूया. बरोबर बोलते तुळजा. हे बघ, ज्या कोणाला अख्खं गाव माहितीये ना त्याला माझ्या बरोबर पाठव, म्हणजे आम्ही एकीकडे शोधू. हा काजू तुम्ही गावातल्या तरुण पोरांची टीम बनवा आणि विहिरीकडे जा. मी आणि पुढे फाट्याकडे बघतो. काय मदत लागली तर नाना आणि मामांची मदत घ्या. काय चला निघायचं का आपण? हो चला. आशूला घरी घेऊन येऊया. हो चल. चला. चला. आजी, आता आशूला खरंच काही झालं तर केवढी मज्जा येईल नाही? शिवाला तिच्या सासरी पाऊल सुद्धा ठेवता येणार नाही. मी देवापुढे दिवा लावते आशूसाठी. नाटकी एक नंबरची. सीताईचा फोन. आता काय सांगू त्यांना? शिवा फोन का उचलत नाहीये? मगाशी म्हणाली फोन करणार म्हणून. किती वेळ झाला? कुठे गेला असेल हा आशू? फोन पण करत नाहीये. कधीची मी वाट बघते. हा बोला सीताई. मिळाला मुहूर्त फोन उचलायला? हा सॉरी. ते आशू कुठे आहे? त्याचा फोन का लागत नाहीये? शिवा, तू मला फोन करणार होतीस ना, मग सांग की खरं सांग. आशू हा काय इथे आहे ना आशू. दे त्याला फोन. नाही इथेच म्हणजे थोडा तो बाहेर गेलाय असं पुढे. मग परत यायला किती वेळ आहे? काय 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, किती? आता ते कसं सांगू मी? मग किमान खरं तरी सांग शिवा, कुठे आहे आशू? मला माहिती आहे तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. त्याला काही झालं नाहीये ना? नाही सीताई, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. असं काही झालेलं नाहीये. आशू ना मला पण सांगून नाही गेला. तो गेला असेल इथेच. मी तुम्हाला करते ना फोन. काय? असं कसं एकटा जाईल तो? आणि फोन का कट झाला त्याचा? फोन कट झाला? शिवा, मला खरं काय ते सांग नीट. का आम्ही तिकडे येऊ आता? नाही तुम्ही नका येऊ. आम्ही निघालो ना शोधायला त्याला. शोधायला म्हणजे काय? म्हणजे सीताई, आम्हाला पण नाही माहिती आशू कुठे गेलाय. हे काय चालवलंय शिवा? तुम्ही बरोबर घेऊन गेलात ना त्याला? मग तुम्हाला माहित नको की तो कुठे? त्याचा पत्ता सुद्धा माहित नाही तुम्हाला आता? हे खूप चुकीचं होतंय. सीताई, हे बघा, सॉरी. मी तुम्हाला भरोसा देते, आशूला काही होऊ देणार नाही.
खरंच सांगते, तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. पुढच्या तासाभरात ना आशूशी कॉन्टॅक्ट झालेला असेल आणि त्याला काही झालेलं पण नसेल. बस कर तुझी आश्वासनं. आशू नेहमी तुझ्यामुळे संकटात येतो, पण यावेळी जर आशूला काही झालं ना तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल शिवा. सीताई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, तुमचं मंगळसूत्र मी तुम्हाला आणून दिलं होतं. आता तर माझ्या मंगळसूत्राचा प्रश्न आहे, तर मी असं का होऊ देईन? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आशू मिळेल. हा, हॅलो हॅलो. सीताई होत्या. हो हो. हे बघ, आशू सापडेल, आपण त्याला शोधूयाच. मला खूप टेन्शन आलंय. मला भीती वाटते. अरे आशू सापडला पाहिजे, नाही तर मला सहन नाही होणार. अरे शिवा शिवा शिवा, तू नको टेन्शन घेऊ, आपण त्याला शोधूया, तू पण नको राहू. चल बाबा चल. हा हा, चला लवकर चला. शिवा, सकाळी कानपटात मारलेल्याचा आवाज अजूनही कानात घुमतोय. तो तेव्हाच जाईल जेव्हा तू त्याची किंमत चुकती करशील. आता मला ती जमीन नकोय, ती मी कशीही मिळेल. आता मला हवाय जीव, तुझ्या आशूचा जीव. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा तुझा जीव तुझ्या आशूमध्ये आहे. किती ताकद लाव, आज तुझा आशू वाचत नाही, आणि एकदा तो मेला का तू पण मासळी सारखी तडफडत तडफडत मरशील. संत्या, काय ते आमच्या घरी आलेलं मुंबईचं पाहुणं, तो दिसलं कुठं? नाही का, काय झालं काय? नाही काय नाही, दिसलं तर सांग मला. हा सांगतो. पुढे दिसलं कुठं? नाही तुला नाही कुठं. कुठे गेले असतील रे? पुढे आशूला काही झालं बिलं तर? दादा, अरे तू टेन्शन नको घेऊ. तू तसा खसलास तर बाकीच्यांचं काय व्हायचं? अरे कसं टेन्शन घेऊ नको पुढे. अरे आपलं पाहू नाहीत ते, आपल्यावर जबाबदारी आहे त्यांची. एकतर माझं आणि शिवाचं भांडण व्हायला नको होत. ते कुठंतरी मिटलं तर बाह्याज्याला इथे येऊन चूक झाली असं तर वाटणार नाही ना? नाही ना दादा, अरे आजी समजूतदार आहेत, ते असा गैरसमज करून नाही घेणार. वय पण तेजूचं लग्न डोक्यावर आहे. आशूला काय झालं बिलं तर मला हे लग्न कसं ताटामाटात करू वाटेल सांग बरं. शिव मला बहिणीसारखी आहे. अरे एका बहिणीचा संसार उभा करताना दुसऱ्या बहिणीचा संसार विस्कटताना कसा बघू मी? पुढे तिचं कुंकू धोक्यात आहे. दादा तू काळजी करू नको, आपण हुडकू आशुदाजींना. जिथं कुठं असतील तिथं हुडकू, घावतील ते. घावतील नाही, कुठल्याही परिस्थितीत घावलंच पाहिजे. सईकडे शोधायचं काय? चल. काम झालंय ना? हो साहेब. त्याला घेऊन जा आणि याची विल्हेवाट लावून टाका. हो साहेब. आणि हो, बेशुद्ध आहे ना? हो साहेब. काय बेशुद्ध असेल तर त्याला मरताना त्रास कमी होईल. आणि म्हणतात ना, एखाद्याला मारताना कमी त्रास देणं हे पण पुण्याचंच काम आहे. जावे बापू, बघा तुम्ही मरतानाही मला तुमची किती काळजी वाटते.
आपण भेटलात, आनंद झाला, पण ह्यापुढे आपलं भेटणार नाही. जाऊन जा.